नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की ब्राह्मणद्वेषी नेतृत्व म्हणजे शरद पवार साहेब हे एक अपयशी राजकारणी आहेत. आता तुम्ही म्हणाल की शरद पवार साहेब अपयशी राजकारणी कसे? तर तुम्ही एक बघितलं असेल तर ब्राह्मण द्वेष सगळ्यात जास्त कधी सुरू झाला तर तो जसं राज ठाकरे म्हणतात की जेव्हापासून राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हापासून तो द्वेष सुरू झाला आणि किंवा जेव्हापासून शरद पवारांचा उदय झाला तेव्हापासून ब्राह्मण द्वेष सुरू झाला. मुळात काँग्रेस जे ह्याचे सगळ्यांचे जनक आहेत हे धर्मद्वेषी आहेत. म्हणजे हिंदू धर्मद्वेषी म्हणजे काँग्रेस काय तो यांचा तो यांचा बेस आहे, तो यांचा पाया आहे काय. आणि आता समजा जेव्हा काँग्रेस हा धर्मद्वेषीच आहे आणि मुसलमानांचीच मतं पाहिजेत आणि मुसलमानांचंच लांगुलचलन करायला पाहिजे, त्याच्यामध्ये मुसलमानांची मतं ही फुटली जाणार तर आपल्याला बेस काय? तर मग ब्राह्मणांना शिव्या दिल्या तर ब्राह्मण सॉफ्ट टार्गेट आहे. ब्राह्मण उठून काही करणार नाहीत, कुठे आंदोलनं करणार नाहीत किंवा काही करणार नाहीत. सगळ्या समाजाला ब्राह्मणांच्या विरुद्ध हे करावं आणि गांधीवधानंतर असंही ब्राह्मण थोडे टार्गेट झालेच होते. पण शरद पवारांच्या उदयापर्यंत निदान काँग्रेस काही ब्राह्मणांना तिकीट तरी देत होती काय. गुरुदास कामत, विठ्ठलराव गाडगीळ किंवा अशी काही लोकं होती की ज्यांना तिकीटं मिळत होती, ब्राह्मण समाजातल्या लोकांना तिकीटं मिळत होती. पण जसा काँग्रेसमध्ये शरद पवारांचा उदय झाला तसं तरी ते ब्राह्मण लोक छाटायला लागले, म्हणजे ते पाडायला सुरुवात केली तरी ब्राह्मणांना. विठ्ठलराव गाडगीळ जे पडले हे शरद पवारांमुळे पडले. अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येऊ शकतात. आणि हा ब्राह्मण द्वेष जेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सुरू केली त्यावेळेस त्यांनी तो विकोपाला नेला आणि विकोपाला नेऊन मग त्याच्यामध्ये त्यांनी संभाजी ब्रिगेड सुरू केलं. त्याच्यानंतर ते बोरीवरचा हल्ला, या सगळ्यांना खतपाणी हे शरद पवार साहेबांचं. आणि ब्राह्मण त्यांचं काहीच वाकडं करू शकले नाही किंवा केलं पण नाही. पण कसं आहे, कालांतराने समाजाला कळत गेलं की हा धर्मद्वेष तर आहेतच हे, पण हे म्हणजे ब्राह्मणद्वेषी तर आहेतच हे, पण हे धर्मद्वेषी पण आहेत. त्याच्यानंतर तुमचं मनोहर जोशींचं सरकार आलं, मनोहर जोशींनी उत्तम काम केलं. देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं, देवेंद्र फडणवीसांनी उत्तम काम केलं. आणि पवारसाहेबांचा जो काही मधला 15 वर्षाचा जो त्यांचा काळ होता राष्ट्रवादी स्थापन झाल्यानंतर ते 2014पर्यंतची जी त्यांची कारकीर्द होती महाराष्ट्रातली किंवा इव्हन दिल्लीतली सुद्धा कारकीर्द होती, त्या याच्यामध्ये त्यांनी ब्राह्मण संपवण्याच्या याच्यात होते आणि ब्राह्मण राजकारणात संपलेच आहेत. म्हणजे एक देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री आहे म्हणून ब्राह्मणांचं अस्तित्व आहे हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे काय. ते देवेंद्र फडणवीस इज देअर विथ हिज मेरिट. त्यांच्या कुशाग्र बुद्धीमुळे ते तिथे आहेत. आणि नुसतीच कुशाग्र बुद्धी नाही, त्यांची संघटनेशी लॉयल्टी, संघाशी, भाजपशी, त्यांच्या नेतृत्वाशी लॉयल्टी, नरेंद्रभाईशी, याच्यामुळे ते तिथे आहेत. ते कोणाला पैसे देऊन तिथे नाही आलेले आहेत. दुसरी गोष्ट, पवारसाहेबांनी काय केलं? पवारसाहेबांनी म्हणजे त्यांच्या काळात किती भ्रष्टाचार झाला, काय झालं, हे सगळ्या लोकांना माहिती आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. पण हा ब्राह्मण देश विकोपाला जात असताना ते डायरेक्टली आणि इनडायरेक्टली धर्मद्वेष पण करत होते. म्हणजे देवाचे आम्ही बाप आहोत, देवाचे बाप आहोत ही खूप हे वाक्य खूप लोकांना झोंबलं. अरे तुम्ही देवाचे बाप आहात मान्य आहे मला, ठीक आहे, तुम्ही ते हे केलं,
पण हजारो वर्षाची जी परंपरा आलेली आहे ती तोडून तुम्ही काही करायला निघालात तर त्याचे फटके तुम्हाला बसणारच आणि बसतातच आहेत. आज पवारसाहेब त्यांचा एम काय की त्यांना पंतप्रधान व्हायचं होतं, ते होऊ शकले नाहीत आणि होणार नाहीत. त्यांना राष्ट्रपती व्हायचं होतं, ते होऊ शकले नाहीत आणि होणार नाहीत. त्यांना उपराष्ट्रपती व्हायचं होतं, ते होऊ शकले नाहीत आणि होणार नाहीत. आज पवारसाहेबांकडे जे एखाद्या राजकारणाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. काय? एखाद्याला राजकारणाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. मुत्सद्दीपणा आहे, पैसे आहेत, संबंध आहेत. काय? आज शरद पवार साहेबांवर काही होत नाही आहे, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची ॲक्शन होत नाही. ते कारण त्यांचे वैयक्तिक संबंध सगळ्यांशी खूप चांगले आहेत, म्हणून त्यांच्याविरुद्ध कुठल्याही ॲक्शन्स होत नाही आहेत. हा भाग अलैदा. पण एक हे जे आहे म्हणजे त्यांनी गोहत्येला सपोर्ट केला होता. काय? गोहत्येला सपोर्ट केला होता. गोहत्येला सपोर्ट केल्यावर त्यांचं राज्य गेलं आणि मनोहर जोशींचं राज्य आलं. एक लक्षात घ्या. आणि त्यांनी जिथे तिथे हिंदूंचं खच्चीकरण किंवा धर्माचं खच्चीकरण आणि त्याच्यामुळे ब्राह्मणांचं खच्चीकरण हे करायला लागल्यामुळे त्यांची उतरती कळा सुरू झाली. शारीरिकदृष्ट्यासुद्धा उतरती कळा सुरू झाली. पण त्यांचं विल पॉवर स्वतःचं जबरदस्त असल्याकारणामुळे आजही ते टिकून आहेत. काय? म्हणजे तसं बघितलं तर वैयक्तिक मी शरद पवारांचा एक ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून किंवा एक व्यक्तिमत्व म्हणून मला त्यांच्याबद्दल खूप अभिमान आहे. पण हे जे त्यांचं घाणेरडं राजकारण आहे याच्यामुळे त्यांनी कधी बेरजेचं राजकारण केलं नाही. त्यांनी कायम वजाबाकीचं राजकारण केलं आणि वजाबाकीचं राजकारण करत असताना त्यांनी ब्राह्मणांना टार्गेट केलं, कारण ब्राह्मण त्यांना काहीच करू शकत नव्हते. पण नियतीने असे काही हे फासे टाकले की ते याच्यात संपले. म्हणजे आज सुद्धा 84व्या वर्षी जेव्हा त्यांना खूप मोठी अपेक्षा होती तेव्हा त्यांना आज मुलीचं काय करायचं, तिला कशी एस्टॅब्लिश करायची ह्याच्यासाठी ते कुठल्याही लेवलला जाऊन कॉम्प्रोमाइज करायला ते तयार आहेत. काय? आणि त्यांनी हिंदुत्वाचं तर अतोनात पवारसाहेबांनी नुकसान केलेलं आहे. ब्राह्मणांचं सुद्धा त्यांनी अतोनात नुकसान केलेलं आहे. ही कुठेतरी त्यांना म्हणजे आम्ही ब्राह्मणांनी कुठे त्यांना ओपनली कुठे हे केलं नाही. पण जिथे तिथे त्यांनी ब्राह्मणांचं खच्चीकरण करायला गेले तिथे जे ब्राह्मणांचं खच्चीकरण विशेष म्हणजे झालं नक्की, त्याच्यामध्ये वाद नाही. पण त्याच्यातही ब्राह्मण उभारला. आणखीन तो अगदी म्हणजे आज अटकेपारसुद्धा झेंडे लावलेले आहेत ब्राह्मणांनी. म्हणजे आज तुम्ही परवा श्री ठाणेकर आले होते. श्री ठाणेकर आज तिकडे अमेरिकेमध्ये हे आहेत, काय म्हणतात त्याला, MP आहेत ते. असे अनेक लोक आहेत तिथे, खूप मोठ्या प्रमाणावर लोक आहेत तिथे किंवा हे आहेत. पण याच्यामध्ये ब्राह्मणांचं नुकसान तर त्यांनी केलंच, पण ब्राह्मणांचे नुकसान करता 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 त्यांनी मराठा समाजाचं तुफान नुकसान केलेलं आहे. काय? म्हणजे आज ते मराठा स्ट्रॉंगमॅन मराठा स्ट्रॉंगमॅन ते असतील, पण स्ट्रॉंग मराठाला त्यांनी स्ट्रॉंग ठेवलं नाही असं आहे. तर हे म्हणजे ब्राह्मणांचा द्वेष करून त्यांना काय मिळालं? उलट त्यांचं सगळं गेलं. माझ्यावर याच्यावर खूप टीका होऊ शकते, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण हे मला जे वाटलं ते मी बोललो. काय? नाही तर एक राजकारणी म्हणून आणि एक व्यक्तिमत्व म्हणून पवारसाहेबांबद्दल आदर आहेच आहे की माणसाने वरती यायचं असेल तर काय काय गोष्टी, म्हणजे परवा निलेश लंकेंनी एका भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं की पवारसाहेब दम कसा देतात आणि इतर लोक कसा दम देतात. काय? तर ते जे भाषण आहे निलेश लंकेंचं की इतर लोक दम देतात म्हणजे ते त्या ऑफिसर्स लोकांना अरेतुरे करून शिव्या घालून बोलणार किंवा काय तुला बघून घेतो वगैरे. काय? आणि पवारसाहेब दम देणार म्हणजे की तुम्ही उलटसुलट तुम्ही चुकीचं काही केलं तर आम्हालासुद्धा विचार करावा लागेल. हा जो त्यांचा हे आहे. काय? म्हणजे एक प्रकारचे त्यांच्याकडनं काही गुण घेण्यासारखे आहेत. पण असो, त्यांनी कायम ब्राह्मण द्वेष केला.
आणि धर्मद्वेष केला. आणि ह्या दोन्ही गोष्टीमुळे त्यांना, कारण ब्राह्मण द्वेष केलेला सगळ्याच लोकांना आवडतो अशातला भाग नाही आहे काय. कारण मी दुसरा एक व्हिडिओ बनवणार आहे की ब्राह्मणांनी कधीच कोणाचा द्वेष केला नाही. याच्यावर मी एक दुसरा व्हिडिओ लवकरच बनवेल. त्याच्यावर माझं लिखाण चाललं आहे. आणि मधल्या काळात 2-3 दिवस व्हिडिओ बनवता आले नाहीत, कारण जर आम्ही व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी गेलो होतो म्हणून मला बनवता आलं नाही. पण आज एवढंच. धन्यवाद.